नमस्कार, साधनाज किचनमध्ये स्वागत आहे। आज सर्वांसाठी आपण नेहमीच्या ह्याच्यात करतो पण जरा वेगळ्या पद्धतीने बघा। आता ही मार्केटमध्ये सध्या भरपूर व्हेजिटेबल्स आलेले आहेत नाही का। तर आपण इथे काय करणार आहे बघा। आता मी कढई तापत ठेवली होती, तेल घालून घेऊया आपण। त्यानंतर काही व्हेजिटेबल्स मी इथे आणून ठेवलेले आहेत। आता याच्यामध्ये मी कांदा पहिल्यांदा उभा कापून घेतला आहे आणि तो आपण चांगला तेलामध्ये परतून घेऊयात। कांदा आपला तेलामध्ये जरा चांगला लालसर झाला की काही भाज्या ज्याच्यामध्ये कोबी आहे, त्यानंतर गाजर आहे, फरसबी आहे बघा। आता इथे तुम्हाला मी दाखवते, आपला कांदा इथे झाला व्यवस्थित। आणि याच भाज्यांमध्ये बघा मी कांद्याची पात थोडीशी ती पण ॲड केली आहे। बारीक चिरून घ्यायच्या भाज्या, त्यानंतर धुवून मी आता या कांद्याच्या याच्यामध्ये कांदा फ्राय झाल्यानंतर हे ॲड केलं कढईमध्ये। जेवढं बारीक आपण चिरून घेऊ ना तेवढ्या या भाज्या पटकन वाफेवर शिजतील। आता हे फक्त बघा, सुरुवातीला आपण कुठली फोडणी वगैरे दिलेली नाही, ना जिरे ना मोहरी ना काही वेगळी, डायरेक्ट तेलामध्ये कांदा घेतला आहे परतून, त्याच्यानंतर आपण भाज्या घातलेल्या। साधारण अंदाज आला असेल तुम्हाला की आपल्याला किती बारीक चिरून घ्यायच्या भाज्या। झाकण ठेवून आपण जरा वाफ काढून घेऊ। पाहूया आपण बघा। आता थोडा जरा हलवून घेतल्यानंतर लक्षात येते आपल्या की जरा झाल्यात भाज्या। आपण मिठाचाही वापर इथे केलेला नाही आहे, फक्त आपण इथे वाफवून घेतो। मला वाटतं आणखी एकदा आपण झाकण ठेवूया आणि आणखी एक दोन वाफा आपण संचून तशा वाफा याच्यामध्ये काढून घेऊयात। जर अशी भाजी शिजायची शिल्लक आहे। दोन ते 3 मिनिटानंतर बघा, आता इथे मात्र आपलं हे रेडी झालेले आहेत भाज्या, चांगल्या परतून झाल्यात, शिजलेल्या आहेत। फरसबी पण झाले शिजून, कांदापात आणि कोबी तर पटकन होतो, गाजरही झालेलं आहे। आता याच्यावर मी काय केलेलं आहे, शिजवलेला भात तर हा आपण ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे। आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, भाज्या आणि भात। हे तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर केव्हाही तुम्ही हे वापरू शकता। आणि मुलांना मुलांनाच काय म्हणतात की आपल्या सगळ्यांनाच हे आवडतं नाही का। फ्राईड राईस सगळ्यांच्या आवडीचा। तर भात वगैरे उरला असा आयत्या वेळी तर मग काय करायचं, तर भाज्या तर आपल्या घरामध्ये असतातच, पटकन चिरून घ्यायच्या आणि चांगली आपण हे फ्राईड राईस तयार करायचं बघा। आता इथे मीठ वगैरे काही घालणार नाही, इथे आपण वापरायचा हा शेजवान फ्राईड राईस मसाला। तर शेजवान मसाला इथे वापरला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा भात आणि भाज्या हे सगळ्या मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। हलक्या हाताने घ्यायचं आहे परतून जरा। केव्हाही अवेळी जरी जास्त प्रमाणात राहिलं असेल शिल्लक वगैरे तेव्हाही तुम्ही करू शकता, किंवा वाटलं चला आज आपण फ्राईड राईस करायचा तर तेव्हाही भात वेगळा शिजवून घेऊन तुम्ही फ्राईड राईस तयार करू शकता। काय होतं ना की भाज्या पण पोटामध्ये मुलांच्या जातात, तशा भाज्या जर केल्या तर ते पोटामध्ये म्हणजे लवकर शक्यतो काही मुलांना म्हणजे आवडत नाही। तर हे निमित्त आपल्याला साधून फ्राईड राईसचं निमित्त साधून सर्वांच्या पोटामध्ये भाज्या जाऊ शकतात, त्याच्यातून भरपूर मिनरल्स, न्यूट्रियंट्स आपल्याला मिळू शकतात, विटामिन्स मिळतात। आता इथे आपला रेडी झालेला आहे
व्हेजिटेबल फ्राईड राईस. चला तुम्ही करून बघा, तुम्ही करतच असाल पण तर अजून जरा वेगळ्या पद्धतीने भरपूर भाज्या घालून करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मला कळवा. आपण भेटत राहू. सबस्क्राईब करा.